मंडळी, हंपीच्या विजय विठ्ठल मंदिराच्या प्रांगणातील दगडी रथ हा विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे। हे मंदिर 15व्या-16व्या शतकात विकसित झाले आणि त्यातील दगडी रथ आज हंपीची ओळख बनला आहे। विशेष म्हणजे हा प्रत्यक्षात रथ नसून रथाच्या आकारात बांधलेले गरुडाचे मंदिर आहे। भगवान विष्णूचे वाहन गरुड असल्यामुळे हे छोटे देवालय मुख्य विठ्ठल मंदिराच्या दिशेने उभारण्यात आले आहे। दुरून पाहिल्यावर हा एक रथ एकाच दगडातून कोरलेला वाटतो, मात्र प्रत्यक्षात तो अनेक मोठ्या ग्रॅनाइट दगडांची कौशल्यपूर्ण जोडणी करून तयार करण्यात आला आहे। मंडळी, दगडामधील सांधे शिल्पकाम आणि नक्षीकामात इतके कुशलतेने लपवले आहेत की तो एकसंघ वाटतो। रथाच्या भव्य दगडी चाकावर सुंदर नक्षीकाम असून रथाच्या पायथ्यावर विविध शिल्पे आणि अनेक दृश्ये कोरलेली आहेत। आज चाकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांची हालचाल रोखण्यात आलेली आहे। आज रथासमोर दिसणारे 2 दगडी हत्ती नंतरच्या काळात बसवले गेले। त्यापूर्वी येथे घोड्यांची शिल्पे होती, याचे अवशेष आजही दिसतात। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जुन्या छायाचित्रामध्ये रथाच्या वरचा शिखरावरचा भाग दिसतो, तो आज अस्तित्वात नाही। हा दगडी रथ इतका प्रसिद्ध आहे की त्याचे चित्र भारतीय ₹50च्या नोटेवर देखील